नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रामानंद संप्रदायाच्या वतीने हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील भाविक भक्त सज्ज झालेत. सदरच्या शोभायात्रेचं नियोजन रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर ते राम मंदिर अशी सुमारे 2.5 किलोमीटर अंतराची शोभायात्रा असून यामध्ये विविध चित्ररथ, त्याचबरोबर विविध देखावे, झेंडेधरी, गोडीधारी, कळशधारी, महिला पुरुष भजन, विविध वेशभूषेतील भक्तगण सहभागी होणार आहेत. विशेषतः शोभायात्रेमध्ये जिल्ह्यातील 9 तालुक्यांमधून 9 चित्ररथ सहभागी होणार आहेत. यामध्ये रामपंचायत, संत गोरा कुंभार, संत गजानन महाराज, धर्मक्षेत्र नाणीशधाम, मासिक देखावा, मरणोत्तर देहदान, कोळी नृत्य, मोफत शैक्षणिक उपक्रम देखावा, रक्तदानाचं महत्त्व सांगणारा देखावा तसेच पारंपरिक देखावे, नृत्य, वाद्य यांचा सहभाग असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने अतिशय जोरदार अशी तयारी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी करण्यात आलेली आहे. तर या शोभायात्रेमध्ये तमाम हिंदू बांधवांनी सहभागी व्हावे असं आवाहन रामानंद संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मोरे यांनी केलं आहे. कोकण वार्ता न्यूज, रत्नागिरी. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.